हाय गाईज. सो आजचा ब्लॉग आम्ही संध्याकाळपासून सुरू करतो. आम्ही सकाळपासून काही शूट नाही केलंय, कारण एवढं काही आम्ही प्रोडक्ट सकाळपासून केलंच नाही. फोन स्क्रोल करत असते सकाळी, त्यामुळे आता मी समुद्रात जातोय तेव्हा मी तेव्हा आजचा ब्लॉग शूट करणार आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल पण करणार. सो गाईज आम्ही तयार झाला तर मी जातोय. सो मी बघू शकता एकदम तयार झालेली माझी बहीण बघा. अशा 2 सिस्टर्स असतात तिथे वेगवेगळ्या तयार होतात आणि आम्ही परत आमच्या बहिणीसाठी थांबलो. तिथे तयार झाली तर आता झालं. हे आमचं घर आहे. तर आम्ही समुद्रावर जात होतो सगळ्याजणी, बहिणी 3 जणी. तुम्ही बघितलंच असेल. नंतर आम्ही फायनली समुद्रावर पोचलो. आमच्या घराजवळून थोड्याच अंतरावर आहे समुद्र, जास्त काही लांब नाही एवढा पण. आणि समुद्रावर गेले आम्ही पहिलं देवळात जातो. उमामहेश्वराचं देऊळ आहे ते. नंतर तिकडे गेल्यावर आम्ही देवळात गेलो. नंतर आलो, थोडेसे फोटोज क्लिक केले. माझ्या बहिणी मला सांगत होत्या की अशी पोज दे तशी पोज दे. सो जाऊन हे करणं मॅन्डेटरीच आहे. नंतर समुद्रावर गेलो आणि असा व्हिडिओ नाही केला असं होऊच नाही शकत. तर नंतर वाळूत गेलो. मस्तपैकी बहिणी खेळलो. आमच्या ह्या गप्पा मजा मस्ती सुरूच झालेली. आणि आम्ही ॲक्च्युली 7 जणी बहिणी होत, म्हणजे चुलत असे कझिन्स. आणि इथे मला पाण्यात खरं तर जायचं होतं, पण मी ट्रॅकमॅन भिजली, त्याच्यामुळे माझी तोंड असं झालं. आणि ही माझ्या बहिणी इथे फोटोज त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवत आहेत. आणि नंतर समुद्रावर गेलो आणि भेळ खाल्ली नाही असं होऊच नाही शकत. तर आम्हाला भूक पण लागलेली, त्याच्यामुळे मस्तपैकी भेळ खाल्ली हा व्ह्यू बघत दगडावर बसून. आणि तिथे बसूनच आम्हाला हे सुरूच्या झाडावर घारीचं घरटं दिसलं. आधी इथे खूप झाडं असायची, पण आता खूपच कमी झाली ती, कारण तोडलेत. आणि समुद्रावर गेल्यावर तुम्ही कचरा बाहेर टाकत असाल तर प्लीज असं करू नका. तुम्ही पण कचरा डस्टबिनमध्येच टाका, कारण ही आपली जबाबदारी आहे क्लीन ठेवायची. नंतर जाता माझ्या बहिणीलाही चुपाचुप्स खूप आवडतात. मी तिला नको सांगत होते, तरी पण तिने हट्ट करून शेवटी घेतलेच. आणि आम्ही घरी गेलो तर गेल्या पहिलं हे लाईटावर खूप झडीपाखरं आलेली. आणि नंतर मी धुरी केली, कारण डास पण खूप चावत होते. तर आणि ह्याचा वास पण खूप मस्त येतो. नंतर रात्री मस्त कढी भात जेवले. मीच केली होती कढी. तर असा होता आजचा आमचा व्लॉग. आणि दिवसाचा शेवट मी हे गरम पाण्यात तूप घालून पिते. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.